मध्ये आपलं स्वागत आहे. कसा आहे भूषण? एक नंबर. चलो लेट्स गो. गुड मॉर्निंग आणि नमस्कार मित्रांनो, मी नवजोत शिंदे स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आवडत्या चॅनलवरती मालवणी ट्रेकर. आम्ही जातो आज गावी आणि गावी जाऊच्यासाठी आम्ही पोचलो सध्या पनवेलला. आणि पनवेलवरनं आता आमचो जो मुंबई गोवा हायवे आहे त्याच रोडने जातलो. एक लेटेस्ट अपडेट पण भेटली तुमका की मुंबई गोवा हायवे कसं असं, आणि माझ्यासोबत असा भूषण. सो चला मग आपण पुढे भेटतच राहतलो. आता आम्ही दोघांनी वाईट घातला, असं नाही की कॉन्ट्रास्ट ठेवून काहीतरी ठरवून घातलेला, कोइन्सिडेंटली झाला. आता एनिवेज आम्ही आता येऊन पोचलो आहे खारपाडा टोलला. आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे, टोल सुरू झालेला आहे. इकडे 95 रुपये टोल आहे फोर व्हीलरचा. सॉरी, पहिलाच ब्लॉग मी हा पूर्ण मराठीमध्ये बनवतो आहे, त्यामुळे थोडी थोडी मालवणी माझी अशी आतमधून बाहेर येते ऑटोमॅटिकली, एक्सायटेडली. वडखाच्या जवळ अजून जे डायव्हर्जन आहे ते तसंच आहे. आणि इकडनं मे बी रस्ता सुरू झाला असं वाटतं आहे, बट काही कन्फर्मेशन तर नाही आहे. डायव्हर्जनच दाखवलं आहे. आम्ही खालीच घेतली गाडी, बट वरनं पण गाड्या जात आहेत. ते प्रॉपर अजून ब्रिज चालू नाही झालं आहे. तसं येणाऱ्या गाड्या येत आहेत, थोड्या थोड्या दिसत आहेत तिकडनं. आणि खालचा रस्ता तर असाच आहे, म्हणजे पूर्ण कचलेला सध्या तरी. ब्रिज अनऑफिशियली चालू आहे, म्हणजे थोड्या थोड्या गाड्या येत आहेत तिकडनं. तुम्ही ब्रिजवरनं पण गाडी घालू शकता, तसं काही प्रॉब्लेम नाही. आणि हे आहे कोळतीला जो ब्रिज आहे तो ऑलमोस्ट चालू झालेला आहे. सो तुम्ही तो ब्रिज पण यूज करू शकता. खालनं आलात तर खड्डे आहेत पूर्ण, तुम्ही जसं आता बघितलं तसं. ठीक आहे, हीच काहीशी अपडेट होती जरा पुढे आल्यानंतर. नागोठण्याला पोचलो आहे आम्ही, आणि नागोठण्याचं पण जे ब्रिज आहे अजून चालू नाही आहे. सो इकडे पण डायव्हर्जन आहे अजून. आणि खालच्या डायव्हर्जन्सला तर मग कंडिशन अशीच आहे की गाडी पूर्ण हलते. खड्डे खूपच आहेत रस्त्यावरती. समोर बघा. हा एकदा ब्रिज चालू झाला की मे बी जरा अजून बरं पडेल. आय गेस गणपतीपर्यंत तरी सुरू झाला पाहिजे. सध्याची ही अपडेट आहे ऑगस्टमधली. बघू. खाली एवढे खड्डे आहेत की समजत नाही की एक्झॅक्टली किती खोल आहेत ते. आणि गणपती तर अजून वाट लागणार आहे जर हीच कंडिशन राहिली तर. बघू आता. छोटासा ब्रेक घेतला एक. आता ड्रायव्हर चेंज अँड यू नो आता कोण चालवेल. नवजोत 60. चला मग आता ड्रायव्हर सीटवरनं. इकडे बघा, डोंगरावरती मस्त धुकं आलं आहे, ढग आले आहेत. आणि आपला हायवे थोडासा खचलेला, थोडासा नटलेला. बघा लेफ्ट साईडला आता आहे आपला तो माणगाव बायपास, आणि तो अजून सुरू नाही झाला आहे. बघू गणपतीपर्यंत ॲटलिस्ट एक लेन जरी सुरू झाली तरी पण बरं पडेल. बाकी आता सध्या तरी आपण जुन्या रस्त्यानेच जाणार. आणि जुना रस्ता आपला कसा आहे
हे सगळ्यांना माहितीच आहे. मुंबई गोवामधला माणगाव हा स्टॉप सगळ्यांचा फेवरेट असतो, कारण इकडेच माणसाच्या आयुष्यातले 2-3 तास असेच जातात. सध्या तरी सकाळ आहे तर त्यामुळे ठीक आहे. आता बघू, आमचा इकडे वडापावचा स्टॉप आहे, रेल्वे स्टेशन नाही सॉरी बस स्टँडकडे. सो तिकडे जर असला वडापाव तर मग वडापाव घेऊया थोडा आणि एन्जॉय करूया. हा बघा बस स्टँड जवळच आहे वडापावाला. बघा 4 वडापाव द्या पार्सल. किती करू? 60. अरे बघा बस स्टँडच्या जस्ट बाजूला आहे फेमस वडापाव शॉप. थँक्यू. व्ह्यू विथ अ वडापाव, सॉरी वडापाव विथ अ व्ह्यू. आम्ही बाहेर थांबलो जरा, माणगाव थोडंसं सोडलं आणि आम्ही जरासं पुढे येऊन थांबलो आहे. आता म्हटलं वडापाव खाऊनच जाऊया. गाडीत खाण्यात म्हटलं ठीक आहे, एवढी काय मजा नाही, आपण बाहेर जाऊन खाऊया. चला. आता तुम्ही बघितलं तर आम्ही मस्तपैकी वडापाव खाल्ला. तिकडे वडापाव खाऊन पुढे आलो थोडंसं आणि टेम्पालेला पोचलो. तर जाता जाता आम्हाला एक मस्त वॉटरफॉल दिसला. तो बघा तिकडे आहे. चला तो तुम्हाला जवळनं दाखवतो. महाड क्रॉस करतोय आता आम्ही आणि महाडपर्यंत तर रस्ता आपला चांगलाच आहे. चिपळूण आता इकडनं 85 किलोमीटर आहे. सो महाड, त्याच्यानंतर पोलादपूर, खेड आणि चिपळूण 4 किंवा 5पर्यंत पोचू. त्याच्या अगोदरच पोचू, बट बफर टाईम ठेवून मी तसं सांगतो आहे, कारण जरा चांगले सीन्स दिसले किंवा चांगलं काही दिसलं की आम्ही थांबून लगेच मग तिकडे ड्रोन शॉट घेतो छोटासा. कशेडी घाटापर्यंत आलेलो आहोत आणि मागे गेला जुना रोड कशेडीचा. आता येईल टनल. बाकी आतापर्यंत तर राईड म्हणतोय मी, ड्राईव्ह चांगली चालली आहे. चिपळूण MIDC मध्ये एंट्री मारलेली आहे आणि चिपळूण MIDC मध्ये जसं तुम्हाला माहिती आहे हा पण ब्रिज पेंडिंग आहे अजून. सो इकडे पण डायव्हर्जन आहे. पाऊस पडला की वाट लागू शकते. इकडे एकदम पूर्ण ग्रॅव्हल आहे. हे बघा MIDCचा हा एक ब्रिज चालू झाला की मग काय टेन्शन नाही. त्या साईडची लेन चालू आहे जायची. याचं काय अजून झालंच नाही आहे. अरे बापरे. परशुराम मंदिर ह्या साईडला आहे. सो आपण पोचलो आहे परशुराम घाटात चिपळूणला. थांबलो याचं कारण म्हणजे की मला इकडे ड्रोन शॉट्स घ्यायचे होते. खूप टाईमपासनं 2-3 वेळा गेलो आहे मी इकडनं, पण कधी चान्स भेटला नाही. कधी वेदर खराब तर कधी ट्रॅफिक भरपूर, असं भरपूर वेळा झालं आहे. आज वेदर पण चांगलं आहे
आम्ही उलटे जातोय, सो ट्रॅफिक बिफिक पण नाही आहे. चला एक मस्तपैकी बघा, मागे बघा, एक मस्तपैकी ड्रोन शॉट दाखवतो तुम्हाला. आता आपण परशुराम घाटात ड्रोन उडवत आहोत. रस्तो का ट्रेन, आता ट्रेनची पटरी आधी बघ, ती सरळ आधी. तर मित्रांनो, चिपळूणमध्ये तुमचं स्वागत आहे. खड्ड्यांमधून आम्ही पोचलो आता चिपळूणमध्ये. परशुराम घाट उतरून आणि तुम्ही ड्रोन शॉट्स बघितलातच. कसे वाटले नक्की सांगा. बाय द वे, चिपळूणचा हा ब्रिज कधीपर्यंत होईल त्याची काही गॅरंटी नाही, पण जर हा एक झाला तर मग तेवढं काम वाचेल की आपण खाली यायची गरज नाही, अनलेस तुम्हाला चिपळूणमध्ये जायचं आहे. सावर्ड्यामध्ये पोचलेलो आहोत आपण. आणि चिपळूण नंतर रस्ता तर चांगलाच रस्ता तर चांगलाच आहे. प्लॅन आमचा असा आहे की सावर्ड्यामध्ये संगमेश्वरच्या तिकडे गरम पाण्याची कुंड आहेत, ती बघायला जायचा प्लॅन आहे. कारण ती वाटेतच जाता जाता. आणि त्यानंतर मग जेवायचा प्लॅन आहे. गरम पाण्याचे कुंड राजवाडी, तर इकडे आम्ही गाडी लावली आहे आता. आणि इकडनं आतमध्ये जातो. श्रीदेव सोमेश्वर मंदिर आणि गरम पाण्याचे कुंड राजवाडी ब्राह्मणवाडी. भारी गेलं नाही मरे, म्हणजे एकच कुंड हा काय? हां, एक कुंड. हां, त्या पाणीचा फ्लो होता तिकडे पार्टिशन केलं नाही. हां, आणि आता त्या मंदिरच्या बाजू मोठा अजून एक केलं नाही कुंड. ओके. त्या कुंडात, मेन कुंडातून पाणी हे करतात अच्छा. त्याने. पण ह्या असा तर म्हणजे नॅचरल आहे मग. नॅचरल हवा, आता कंटिन्यू फ्लो होत राहतो. ओके ओके. बसा विसा भारी बनवले ना इकडे. हल्ली गेलं नाही 2-3 महिने. सुशोभीकरण भारी केलं नाही. इकडे आता आपण पोचलेलो आहोत. पाण्याकडे इलरच गरम होतं वाटतं. हो भाई, हे बघा पाण्यातनं वाफ येता बघा. ही बघा, दिसत नसतली तुमका. ही बघा, पाण्यातनं वाफ येता. गरम पाणी आहे. ते बघा बुडबुड येतात. दाखवते तुमका पुढे. कंटिन्यू फ्लो होता पाणी. तिकडचा यांनी काय केलं की ह्या पाणी म्हणजे एवढाच नाही, असा पाणी येत आहे. आणि इकडनं ह्या साईडला एक होल बनवल्याने, इकडनं ह्या पाणी ह्या साईडला येतं. आणि इकडे एक छोटा ह्या बनवल्याने त्यांनी कुंड, जिकडे ते आंघोळ वगैरे करतात. आणि आमच्या ह्या साईडला आता कुंड असा, आणि आपल्या मागे आता मंदिर आहे सोमेश्वरचं. सो तिकडे जाऊया. इकडे असं मंदिर आहे जिकडे खाली शिवलिंग असं आणि वर गणपतीची मूर्ती आहे. संगमेश्वर थ्रू जात असाल तर इकडे व्हिजिट नक्की करू शकता. ही जागा ही पर्यटनासाठी पण विकसित केले जात असत. जसं की इकडे आहे बघा, इकडे ते आता प्रॉपर बनवतात. मे बी हॉट वॉटरच असा आहे, माहीत नाही. वॉशरूम वगैरे बनवतात त्या साईडला. स्पॉट ॲक्च्युली मला माहिती होतं अगोदर, बट मी कधी ह्या साईडला आलो नव्हतो. ह्या साईडला म्हणजे तिकडे खाली गेलो नव्हतो. हायवेने तर किती वेळा गेलो आहे. आजच योग होता तो बघायचा. आता आम्ही संगमेश्वरमध्ये हॉटेल शोधतो आहे जेवणासाठी. तर एक बघितलं आहे स्वाद म्हणून रेस्टॉरंट. सो स्वादला जाऊया. रिव्ह्यूज तर चांगले आहेत आणि जरा मस्तपैकी आज बुधवार आहे, सो नॉनव्हेज ऑर्डर करूया आणि जेवूया.
चला मग डायरेक्ट स्वादमध्ये भेटूया, स्वाद घ्यायला. लास्ट टाईमचं मी गणपतीला जेव्हा आलेलो मागच्या वर्षी, तेव्हा इकडे पूर्ण हा रोड काहीच झाला नव्हता आणि सगळे म्हणजे बोल्डरच होती. आता बऱ्यापैकी झालं आहे. आता आम्ही संगमेश्वरच्या ब्रिजवर चढलो आहे, जे ब्रिज कितीतरी वर्षांपासनं म्हणजे जे ॲक्च्युली सगळे लोक कितीतरी वर्षांपासून आतुरतेने वाट बघत होते. खालून गेलात तुम्ही तर देवरुख साखरपा त्या रोडला जाणार आणि हा ब्रिज पकडला तर डायरेक्ट आपल्या साईडला म्हणजेच गोवा सावंतवाडी. मी मागवली होती संगमेश्वरी थाळी, चिकन संगमेश्वरी थाळी. इकडे ते चिकन आहे, इकडे रस्सा, पांढरा रस्सा आणि सोलकढी, राईस आणि भाकरी मागवली आम्ही. सो बघूया आता कसं आहे भूषण. एक नंबर. चला टेस्ट करूया. भाकरी मस्त आहे, सॉफ्ट आहे. आमचं जेवण तर झालं आहे आता. स्वादमध्ये चांगली टेस्ट होती, मीडियम स्पायसी. तुझा काय रिव्ह्यू? प्राईस एकदम अफोर्डेबल होती आणि टेस्ट पण एकदम भारी. पांढरा रस्सा मी पहिल्यांदा ट्राय केला, इट वॉज अमेझिंग. आणि सोलकढी पण अशी जस्ट सोलकढी भारी नावाला दिली नव्हती, एकदम पूर्ण वाटी भरून दिली होती. द बेस्ट, रिकमेंड करेन, नक्कीच या. फक्त रविवार बघून येऊ नकात, मला वाटतं भरपूर गर्दी असेल. नाव वे टू सावंतवाडी, लास्ट टप्पा. चलो लेट्स गो. 199 किलोमीटर, ऑलमोस्ट 200 किलोमीटर. आता काय आमचं संगमेश्वरचंच जरा मेन होतं, कारण इकडे रोड भरपूरच खराब झालेला होता. आतापर्यंत आम्हाला 3 टोल भेटले, त्यामधला एकच टोल आम्ही भरला आहे, जो पहिला टोल लागतो आपल्याला तो. हे बघा डायरेक्शन इकडे रस्ता खूप खराब आहे. खराब म्हणजे बनतोय. एक डायव्हर्जन आहे संगमेश्वरमध्ये. संगमेश्वरचं स्वाद हॉटेल, स्वाद रेस्टॉरंट आपण क्रॉस केलं की त्यानंतर एक डायव्हर्जन भेटतं, दुसरं डायव्हर्जन. आणि इकडे दोन्ही साईडचा रस्ता बाकी आहे, बट आय गेस थोडा होऊन जाईल, हे पण होऊन जाईल बऱ्यापैकी. मागच्या वर्षाच्या पेक्षा तरी म्हणजे रस्ता आहे, नाहीच आहे असं म्हणू शकत नाही आपण. पण जर एकदमच ट्रॅफिक असलं तर मग जरा कठीण आहे. 7-8 किलोमीटर पुढे आलो आम्ही संगमेश्वर मधून आणि इकडे दुसऱ्या लेनचं हे काम चालू आहे अजून. तेवढाच आहे, त्याच्यानंतर मग परत पुढे डबल लेन. रत्नागिरी इकडनं 16 किलोमीटर आहे आणि हा एक ब्रिज पेंडिंग आहे, तिकडे एक डायव्हर्जन आहे. सो इकडचं पण काम बाकी आहे. कुठे आलो आहे आपण? निवळी काहीतरी, निवळी आणि निवली मधला हा न्यू रोड लेफ्ट मार्गाचा. रत्नागिरी बायपास नंतर एक अजून डायव्हर्जन आहे, तो सेकंड रस्ता पण ऑलमोस्ट होत आला आहे, चालू होईल तो पण. बट रस्ता चांगला आहे, डायव्हर्जन आहे बट ठीक आहे. लांजाला पोचलो आम्ही, लांजा. आणि इकडे लांजाचा ब्रिज अजून नाही झालेला आहे, इकडे तसाच डायव्हर्जन आहे आणि खालूनच जायला हवं. लांजाचा जर हा ब्रिज नाही झाला तर बऱ्यापैकी ट्रॅफिक इकडे होणार आहे. आणि बऱ्यापैकी म्हणजे बऱ्याचपैकी, कारण एकतर रस्ता चांगला नाही आहे, पूर्ण लाल माती आणि सगळीकडे चिखल, त्यानंतर कुठे खड्डे आहेत आणि कसं आहे वाकडे तिकडं समजत नाही, त्यामुळे बऱ्यापैकी वेळ लागणार आहे. आत्ता पाऊस आला आहे, आम्ही अजून ब्रिजच्या खाली जाऊत आणि फक्त सरळच नाही जात आहोत, तर थोडं सरळ, मग परत डायव्हर्जन, मग परत जरा पुढे रॉंग साईडनं त्या साईडनं येऊन परत डायव्हर्जन, मग ह्या साईडला आलो. आता ठीक आहे, बट रोड असाच आहे, ब्रिज संपेपर्यंत तर रोड असाच असणार आहे. आम्ही आता तळेला पोचत आलो आहे, अजून 25 किलोमीटर बाकी आहे. आणि आता इकडनं तर लांजा सोडल्यानंतर रस्ता तर चांगलाच आहे,
तो लास्टपर्यंत आता चांगलाच आहे, ते आम्हाला माहिती आहे. म्हणजे सावंतवाडी, आता आम्ही लास्ट सावंतवाडीपर्यंत जाणार आहे. सावंतवाडीपर्यंत रस्ता चांगलाच आहे. हीच काहीशी अपडेट होती सध्याची मध्ये की मुंबई गोवा हायवे अशा रित्या रेडी आहे. 2-3 पॅचेस सोडले आणि अख्खं लांजा सोडलं तर मग चांगलं आहे आणि आरामात मग येऊ शकतं, काय प्रॉब्लेम नाही. संगमेश्वरमध्ये पण जिकडे जिकडे मेजरली अगोदर जो भरपूर वेळ लागायचा ते तसं नाही होणार आहे आता. ते स्वाद हॉटेलच्या अगोदर आणि नंतर दोन्ही ठिकाणी बऱ्यापैकी रोड झाला आहे. थोडे कुठे पॅचेस राहिले आहेत, बट दॅट इज वॉट इट इज. थोडंसंच राहिलं आहे ते. मे बी आता गणपतीपर्यंत त्याच्यातला थोडासा भाग पूर्ण होऊ शकतो. बाकी आता आपण तळेमध्ये भेटूया डायरेक्ट. तोपर्यंत ड्रायव्हर आता चेंज झाला आहे, सो मी थोडा आता झोपतो. बाय बाय. आल्या पावसाने आमचं स्वागत केलेलं आहे. आम्ही कसाल क्रॉस केलं आहे आता. तळेरेमधले प्लॉट्स तुम्ही बघितलातच. तळेरेमध्ये आम्ही थांबलेलो थोड्या वेळासाठी. त्यानंतर जो पाऊस सुरू झाला तो आता कंटिन्यू आहे. दाखवतो तुम्हाला, हा बघा. हाच काहीसा तो ब्लॉग होता तुमच्यासाठी. एक प्रॉपर रस्त्याची अपडेट, मुंबई गोवा हायवेची अपडेट, जेणेकरून जर कोणी रिसेंटली आता ट्रॅव्हल करत असेल तर एक आयडिया भेटेल. ठीक आहे, सो चला तर मग भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन सी यू, बाय बाय, टेक केअर.